ओम परमात्मने नमः. नमस्कार, मी आहे तुमचा मित्र जीत आणि आपण गीतेच्या 38व्या भागाला सुरुवात करत आहोत. तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. अध्याय पहिला, श्लोक 31. निमित्तानि च पश्यामि विपरीतानि केशव न च श्रेयो अनुपश्यामि हत्वा स्वजनं माहवे. आता या ठिकाणी केशव म्हणतात पहा. हे केशव, मी लक्षणांनाही किंवा शकुनांनाही निमित्तांनाही विपरीत पाहत आहे आणि युद्धात स्वजनांना मारून कल्याणही किंवा लाभही मी पाहत नाही. भाषांतर आपण ऐकूया की हे केशव, मी उभे राहण्यासही समर्थ नाही. मला माझाच विसर पडू लागल्याने भ्रमित झाल्यासारखे झाले आहे आणि मला फक्त विपरीत निमित्तेच दिसत आहेत. युद्धात स्वजनांची हत्या करण्यात मला कल्याण दिसत नाही म्हणतात पहा. या ठिकाणी ते केशव म्हणून हाक मारतात आणि पुढे विषय घेतात हत्येचा. कारण केशव हे नाव केशवाला केशी दैत्याचा वध केल्यामुळे पडलेला आहे. तुम्ही तर दैत्यांना मारलं, तिथे स्वजनांची हत्या करून मी काय मिळू? दैत्य असते समोर माझ्या, केशी दैत्यासारखा अत्याचार करणारं कुणी असता तर मी केलेले वध हे योग्यही ठरले असते. पण इथे भगवंताला केशव नावाने हाक मारतात आणि म्हणतात की मग ही हत्या करून मला काय श्रेय मिळेल असं मला दिसतच नाही म्हणतात. हे केशवा, मी शकुनही पाहत नाही, विपरीतच पाहत आहे पहा. जेवढे म्हणून शकुन होतात ते कोणत्याही चांगल्या अथवा वाईट घटनांचे निमित्त नसतात. अर्थात ते कोणत्याही घटनेचे निर्माते नसतात, तर भावी घटनेची सूचना देणारे असतात. शकुन दर्शवणारे प्राणीही वास्तविक शकुन दाखवित नाहीतच, तर त्यांच्या स्वाभाविक क्रिया शकुन दर्शक असतात. आपल्याला हे लक्षात घेण्यासारखा आहे विषय. आणि याही सगळ्यापेक्षा मनाचा वेग फार महत्त्वाचा आहे आणि तो जास्त महत्त्वाचा आणि प्रभावी आहे हे आपल्या लक्षात असू दे. तात्पर्य हे आहे की कोणत्याही, म्हणजे शकुनही मी विपरीतच पाहत आहे, तर तात्पर्य हे आहे की कोणत्याही कार्याच्या सुरुवातीला मनात जितका अधिक उत्साह असतो तो त्या कार्याला तितक्याच अधिक प्रमाणात सिद्ध करणारा असतो. परंतु जर कार्याच्या आरंभीच उत्साहभंग झाला, मनात संकल्प विकल्प योग्य नसले, तर त्या कार्याचा परिणामही चांगला होत नाही. याच भावनेने अर्जुन म्हणतात की यावेळी माझ्या शरीराच्या अवयवांमध्ये शैथिल्य येणे, कंप होणे, मुखाला कोरड पडणे इत्यादी जी लक्षणे दिसत आहेत, हे वैयक्तिक शकुनही योग्य दिसत नाहीत पहा. काय होतात तरी जरी अर्जुन आपल्या शरीरामध्ये निर्माण होणाऱ्या लक्षणांनाही शकुन मानत आहेत, तरी ते वास्तविक शकुन नाहीत. हे तर शोकामुळे इंद्रिये, शरीर आणि मन आणि बुद्धीमध्ये होणारे विकार आहेत. त्यांची स्वाभाविक अवस्था सोडून ही मन, बुद्धी, चित्त, अहंकार, शरीर, इंद्रिय ही वेगळ्या प्रकारचं वर्तन करत आहेत. लक्षात घेण्यासारखी ही गोष्ट आहे. याशिवाय आकाशातून उल्कापात होणे, अवेळी ग्रहण लागणे, भूकंप होणे, पशुपक्ष्यांनी भयंकर शब्द उच्चारणे, चंद्रावरील काळे डाग मिटल्यासारखे होणे, ढगांमधून रक्ताचा पाऊस पडणे इत्यादी पूर्वीचे जे शकुन झाले ते योग्य झाले नाहीत. यांचं वर्णन महाभारतात आहे. परंतु त्याचे आत्ताच्या काळामध्ये आपण अर्थ लावले पाहिजेत. आज अचानक उल्कापात होण्याची काही शक्यता नाही, कारण उल्कापाताची पूर्वसूचना आता अवकाश तंत्रज्ञान इतकं महान, आणखीन इतकं गहन झालेलं आहे आता. या गोष्टी मिळू शकतात. काही ठिकाणी भूकंपाचीही माहिती कळते. पशुपक्ष्यांना स्वतःला ज्यावेळेला कोणता तरी धोका दिसतो स्वतःच्या त्यांच्या जीवाला, तेव्हा ते वेगळ्या प्रकारची वर्तणूक करतात आणि आपल्याला वाटतं की ते अशुभ किंवा अपशकुनी आहे, किंवा ते वेगळ्या प्रकारे आनंद त्यांचा व्यक्त करत असतील तर आपल्याला वाटतं की तो शुभ शकुन आहे. पण हे मनाचे भास आहेत, हे लक्षात घेतलं पाहिजे. यामध्ये आध्यात्मिक व्यक्ती स्वतःला गुंतवून अडकवून घेत नसते. अशा प्रकारे आत्ताचे व पूर्वीचे शकुन पाहिले तर मला हे दोन्ही शकुन विपरीत, अर्थात भविष्यकाळातील अनिष्ट सूचकच दिसत आहेत असं अर्जुन म्हणतात. किंवा त्यांची जी मनाची अवस्था आहे ती संजय आणखीन त्याचा तपशील सांगतात. न च श्रेयो अनुपश्यामी हत्वा स्वजनं माहवे. युद्धामध्ये आपल्या कुटुंबियांना मारून आम्हाला काही लाभ होईल असे ही नाही.
या युद्धाच्या परिणामस्वरूपी आम्हाला हा लोक व परलोक हितकारक दिसत नाही, कारण जो आपल्या कुळाचा नाश करतो तो अत्यंत पापी असतो. म्हणून कुलाचा नाश केल्याने आम्हाला पापच लागेल, ज्यामुळे नरकाची प्राप्ती होईल. आता हे पुढे येणाऱ्या गोष्टी आहेत, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे की इथे मला कुठली जी निमित्त आहेत, निमित्त आणि पश्चामी विपरीत निमित्त दिसत आहेत म्हणतात मला सगळेच. आणि पुढे काय म्हणतात, काही श्रेयस्कर होईल माझ्या स्वजनांची हत्या करून मला. हे केशवा, तुम्ही तर केशी दैत्याचा वध करणारे आहात, स्वजनांना तर तुम्ही मारलेलं नाही असं ते म्हणतात. या श्लोकामध्ये निमित्त आणि पश्चामी आणि श्रेय हा अनुपश्चामी या 2 वाक्याने अर्जुन हे सांगू इच्छितात की शकुनीचा आणि स्वतःचा विचार केला तर मला या दोन्ही रीतीने युद्धाचा आरंभ आणि त्याचा परिणाम आम्हासाठी आणि संपूर्ण संसारासाठी हितकारक दिसत नाही. हे अर्जुनाचे वाक्य आहे. पहा, या ठिकाणी पश्चामी ही क्रिया भूत आणि वर्तमान काळातील शकुनाविषयी आणि अनुपश्चामी क्रिया भविष्य काळातील परिणामाविषयी आलेली आहे. त्यामुळे ते भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्य काळामध्ये, तिन्ही काळांमध्ये हे शकुन किंवा निमित्त ही विपरीत दिसत आहेत म्हणून अर्जुन कृष्णाला सांगतात. आता या श्लोकाचा पुढील श्लोकाशी काय संबंध आहे, ज्यामध्ये शुभ शकुन आणि कल्याणही दिसत नाही अशा अनिष्टकारक विजयाला प्राप्त करण्याची अनिच्छा अर्जुन पुढील श्लोकातून प्रगट करतात. या ठिकाणी आपल्याला ही गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की विजयच अनिष्टकारक वाटतो आहे अर्जुनाला. ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. जिंकणं न जिंकणं ह्याच्याबद्दल त्यांच्या मनामध्ये कुठलीही शंका नाही आहे. शंका ही आहे की स्वजनांना मी मारलं आणि विजय जरी प्राप्त केला तरी मला लाभ असा तो कोणता होणार आहे. अशा पद्धतीची ही अर्जुनाची मनोभूमिका आहे. आपल्या सगळ्यांच्याच मनामध्ये ही धर्म आणि अधर्माची, नीती आणि अनितीची ही चाड असते आणि त्याच्यामुळे आपण या संपूर्ण विवंचनेत नेहमीच सापडत असतो. पहा, आणि मग कुठेतरी आपण अडकून राहतो आणि आयुष्य मग त्या एका धाग्याभोवती किंवा त्या एका बिंदूभोवती ते फिरायला लागतं आणि पुढे सरकत नाही. खूप दोषपूर्ण असं हे होतं. प्रवाही राहणं आयुष्य, यासाठी आपल्याला योग्य निर्णय घेता येणं ही फार अत्यंत आवश्यक गोष्ट असते. हे आपण समजून घेतलं पाहिजे. पुढच्या भागाकडे आपण जाऊया.